महाराष्ट्रातील मतदार यादीच्या घोळावरून आणि दुबार मतदारांच्या नावावरून आता जोरदार धार्मिक राजकारणाला तोंड फुटलं। राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओला भाजपनं लाव रे तो व्हिडिओ करत जोरदार प्रत्युत्तर दिलं। आशिष शेलारांनीही मतदार यादीबाबत मोठा बॉम्ब फोडला। वोट जिहाद म्हणत ठाकरे बंधूंवर घणाघात केला। राज ठाकरेंना केवळ हिंदूच दुबार मतदार दिसतात का, असा परखड सवाल आशिष शेलारांनी विचारला। त्याला राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। महाविकास आघाडी आणि मनसेनं मतदार यादीतील घोळावर बोट ठेवत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला होता। जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली। त्यामुळे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी धार्मिक राजकारणाचे वारे पुन्हा एकदा जोरदार वाहू लागल्याचं दिसून येत आहे। आशिष शेलारांनी काय नेमके आरोप केलेत, व्हिडिओ लावून आपण पाहूया। रोहित पवारांचा कर्जत जामखेड मतदारसंघ, इथे त्यांना 1243चं मताधिक्य आहे, तर मुस्लिम दुबार मतदार आहेत 5532। नाना पटोलेंच्या साकोली मतदारसंघात त्यांना 208 मतांचं मताधिक्य मिळालं। या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदार आहेत 477। वरुण देसाईंना वांद्रे पूर्व मतदारसंघात 11365चं मताधिक्य मिळालं। त्यात मुस्लिम दुबार मतदार होते 13313। संदीप क्षीरसागरांच्या बीडमध्ये त्यांना 5324चं मताधिक्य मिळालं, तर त्या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची नोंद होती 14944। अमित देशमुखांना लातूर शहरातून 7398चं मताधिक्य मिळालं, पण या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदार होते 20613। असलम शेख मालाड पश्चिम मधून निवडून आले, त्यांना मताधिक्य होतं 6227 मतांचं, तर त्या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदार होते 17007। कलिना मतदारसंघातून संजय पोतनीस 5008 मतांनी निवडून आले, तर त्या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदार होते 6973। दरम्यान आशिष शेलारांनी हे आरोप केलेले आहेत आणि शेलारांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार, और केस दुबारची नाही, 3 बार आणि 4 बार आणि षटकारची पण आहे। सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका। राज ठाकरेजी मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका। एकाच व्यक्तीची 3 वेळा नावच सांगतो मी। खादिजा अस्लीम पठाण 701 अनुक्रमांक, 668 अनुक्रमांक, 672 अनुक्रमांक, मतदारसंघ इस्लामपूर, तिबार। हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय। म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा, अगदी वाराणसी बिराणसी, त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं। तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे। आणि दुसरा महत्वाचा, सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात, म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायक आहात। तर हे सगळं एका दगडात आशिष शेलारांनी अनेक पक्षी मारलेले आहेत।